नमस्कार, सांगली जिले से इस वक्त की खास खबर। आज नगर निगम के मिरज ऑफिस में मिरज सुधार समिति आक्रामक होती दिखाई दी। पिछले कुछ महीनों में यहां का जन्म मृत्यु विभाग जैसे सलाइन पर है। इस विभाग के इंचार्ज सह आयुक्त सलीम मुल्ला जी को आज मिरज सुधार समिति ने घेर लिया और तो और अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूद जी को भी इस राम भरोसे कारोबार के लिए जवाब मांगा। आज समिति के पदाधिकारियों ने आवेदन भी दिया है। सांगली जिले से सुधीर गोखले की रिपोर्ट। जन्म मृत्यू विभागामध्ये अजून नागरिकांना त्रास होतच आहे। कारण मध्यंतरी त्यांनी लोकसभेचे इलेक्शन होते, लोकसभेच्या निवडणुकीचे निमित्त करून त्यांनी आचारसंहितेमध्ये सगळे अधिकारी अडकलेत म्हणून सांगितले। परंतु आता लोकसभेचे इलेक्शन झाले, निवडणूक झाली, तरी पण इथं अधिकारी येऊन सुद्धा नागरिकांच्या सोयीसाठी लागणारे जन्म दाखले त्यांनी जन्म किंवा मृत्यू दाखले अजून बी देणार। कारण इथं सरासरी सांगतात की साहेब तुम्ही 4 दिवस बंद ठेवा म्हणून, नागरिकांना अरेरावीची भाषा सुद्धा इथले काही ठराविक अधिकारी करत आहेत। तरी नागरिकांना ताबडतोब जन्म मृत्यू दाखले मिळावे। कारण आता मुलांची शाळा चालू झालेली आहे, शाळेच्या जन्म दाखले सरासरी म्हणजे त्या मुलांना लागत आहे। तर इथं नागरिकांची सगळ्यात जास्त हेलपाटे होत आहे आणि वयोवृद्ध लोकांना तर एवढा त्रास होत आहे। त्यासाठी खाली केबिन केलेले आहे, पण त्या खाली केबिनमध्ये सुद्धा चांगली तिथं माहिती देत नाही। तर अशा भोंगळ कारभाराविरुद्ध जे काही कोणी आपले अधिकारी असतील त्यांच्यावर आयुक्त साहेबांनी कडक कारवाई करून नागरिकांना त्रास न होण्यासाठी चांगलं इथे एक अधिकारी बसून ऑनलाईन पद्धतीने परत त्यांना दाखले देण्याची सुविधा करावी, एवढं मी मिरज सुधार समितीच्या वतीने विनंती करतो।